आणि त्या मुक्ताबाईने खापर आणल्याच्या नंतर विसोबा खेचर भेटले आणि त्यांनी ते खापर काय केलं, फोडून टाकलं आणि मुक्ताई ज्ञानदादाकडे गेली. भेटतात, हे दादा, अरे विसोबा खेचरांनी माझं खापर फोडलं रे दादा, मला तुला मांडे खाऊ घालायचे होते दादा. आणि काय केलं त्याने, माझ्यावर खापर फोडलं. त्यावेळेस दादा सांगतात, ज्ञानदादा सांगतात, मुक्ताई अगं रडू नकोस, तुला मांडे करायचे ना, तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे. योग मार्ग स्थापित केला आणि योग मार्गावर आपली पाठ गरम केली आणि पाठीवर मांडे भाजले. हे मांडे भाजले आपल्याला केव्हा कळलं का विसोबा खेचरांनी त्यांचा द्वेष केला. जर विसोबा खेचराने खापर फोडलं नसतं तर ज्ञानोबरायला पाठीवर सुद्धा मांडे भाजता येतात हे आपल्याला कळलं नसतं. म्हणून साधूला द्वेष दिला का तरच ते साधूचं लक्षण आहे. म्हणून महाराज सांगतात, त्यांना